नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th इंग्लिश मीडियम. आपण लेसन 7 घेतोय, दिव्याच्या शोधामागचे दिव्य. डॉक्टर अनिल गोडबोले. इंडेक्समध्ये जयंत नारळीकर लिहिलेलं आहे म्हणून इथे 2ही लिहिलंय. पण ब्रीफ क्वेश्चन जेव्हा त्याचा आन्सर लिहितो तेव्हा तुम्ही अनिल गोडबोलेच लिहायचं आहे. सपोज एखाद्याने मुद्दाम नाही, सपोज एखाद्याने चुकून म्हणते मी जयंत नारळीकर लिहिलं तरीही ते मार्क्स मिळू शकतात. याचं कारण असं आहे की ते टेक्स्च्युअल आहे. टेक्स्टमध्ये तुमच्या दिलेलं असल्यामुळे मार्क्स जाणार नाही, पण हे लिहायचं आहे. ओके. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, त्यांच्याकडील प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन लेखात केलेले आहे. पेज नंबर 23 वरचा पॅरा आपण घेतोय. 1979 1979 साल आणि वसंत ऋतूचे दिवस इथपासून तर त्यातून विषारी वायूचा धोकाही नको, हे सारे कसे जमायचे, एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. फर्स्ट पॅरेग्राफ आहे, हिस्ट्रिकल आहे, त्यामुळे यात चेंज करता येणार नाही. आता यातले 1 लाईन सेंटेन्स आपण बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. एक्सप्लेन करता हिंदीत पण एखाद्या वेळेस सांगेन. डोंगराळ भागातील हिल स्टेशन खेडेगावात कोण कोण राहत होते. आता हे एडिसनच्या लेसनमधलं आहे, मग त्याला हेल्प करणारे कोण आहे तर थॉमस एडिसन व त्यांचे मित्र फ्रेंड डोंगराळ भागातील खेडेगावात, खेडेगाव म्हणजे ग्रामीण भाग, गाव में रहते थे. सूर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी कोण जमले होते. बघा, ओनली 1 प्यारा, फर्स्ट प्यारा, उसमें के ही हम आंसर दे रहे हैं, क्वेश्चन से. कोण जमलं होतं, एक साथ कौन आए थे. सूर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी काही शास्त्रज्ञ व ज्योतिषी जमले होते, सायंटिस्ट अँड ॲस्ट्रॉनॉमर. एडिसन कोणत्या प्रकारच्या वस्तूंच्या शोधात होता. कौन सी चीज उन्हें चाहिए थी एडिसन को. प्रकाश देणाऱ्या वस्तूंच्या शोधात, जिससे हमें प्रकाश मिलेगा, यानी हाँ प्रकाश ही मिलेगा, उसे ढूंढते थे. तसेच हर एक को उसकी सुविधा मिलनी चाहिए, फैसिलिटीज होना चाहिए, इस यानी किमतीने स्वस्त की सामान्य माणसालाही उपयोग होईल अशा वस्तूंच्या शोधात एडिसन होते. एडिसनचे कोणते वैशिष्ट्य होते बरं, क्या उनमें ऐसी चीज थी. एडिसनच्या मनात एखादी कल्पना आली की तिचा सतत पाठपुरावा करणे, यानी उनके मन में एखादा विचार आ गया कि उसके पीछे ही लगना, इमेजिन ये कैसे करना है उसको, यानी उसके पीछे ही, जब तक के वो सक्सेस नहीं होते तब तक के. अभी आपको कृति भी है. कृति में देखो, सर हेम्प्रे डेव्हीची कृती. खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला पहिल्यांदा, यानी जिन्होंने पहले एक फाइंड किया था. क्या किया उन्होंने, खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार, यानी कंपनी जो है मिल, त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. आता अपना दगड़ी कोयला होता है ना, हार्ड होता है वो. हर विदर्भ में तो बहुत सारे, चंद्रपुर हो या नागपुर में कोल माइंस, हाँ, तो वहाँ पे भी जो हार्ड है कोयला, उससे तो म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोड़लेली टोके जवळ आणली की झगमगीत प्रकाश व्हायचा. अभी आप लोग बच्चे क्या करते हो कि छोटी आपकी जो गाड़ी है, कार्स है, इलेक्ट्रॉनिक या क्या रिमोट, तो आप उसमें से वायर्स निकालते हो, उसको छोटा सा सेल लगाते हो और आपकी कार कैसे चलती है या छोटा सा फैन कैसे चलते हैं, ये एक्सपेरिमेंट आप लोग करते हो. तो इसी तरह पहले इन लोगों ने, यानी सर हम्फ्रे डेविस ने कौन सी कृति की है वो बताया है.
उसके साथ साथ इसमें फिल इन द ब्लैंक्स भी दिया है. उतार्यानुसार रिकाम्या जागी योग्य शब्द, यानी जो आपको फिलअप आता है वो आपके प्यारा में ही होता है. दरवेळी कार्बनचे, ये है फिलअप, मैंने आंसर यही लिखा है. तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते, यानी एवरी टाइम उसका एक एक पीस लेना है, उसको जलाना है, उससे ब्राइटनेस प्रकाश लाना है, ये कैसा था, ज़्यादा खर्चे वाली बात थी. सूर्यग्रहण, ये भी फिलअप है. असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार, ऑब्वियसली सूर्यग्रहण जब होता है तब अंधेरा ही हो जाता है, यदि सूर्य है तो, नहीं तो बारिश है तो बिल्कुल नहीं. एडिसन, ये भी फिलअप है. एडिसन कुठल्या तरी विचारात गढून गेला होता, यानी इतना मग्न हो गया था. हु सेड टू होम, काय एडिसन साहेब कसल्या एवढ्या विचारात गडलात, हे वाक्य मित्राने एडिसनला म्हटले. काय एडिसन साहेब, मग आता हे वाक्य म्हणजे तुम्ही ॲन्सर लिहिताना हे संपूर्ण म्हणजे सेंटेन्स लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे हे वाक्य मित्राने एडिसनला म्हटले. मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, हे ऑब्वियसली कोण म्हणणार, एडिसनने आपल्या मित्रांना म्हटले. उतारा दुसरा बघा यातला, मी 3च उतारे केले, अगदी छोटे केलेले नाही. पेज नंबर 23 to 24. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नहीं. कौन सा भी काम आप लोगों ने हाथ में लिया तो एकदम इन्हें सडनली हो जाता है, बिल्कुल नहीं है. इन्हें तो अभी पूरा सर्च करना है. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पूर्ण करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम म्हणजे कष्ट आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का, हे जे सेंटेन्स आहे हे कोणी म्हटलं असेल बरं, एडिसन ने. बाकी लोगों को अभी आएगा ये पैरा में. जो टीकाकार है, निंदकाचे घर असावे शेजारी, जो टीका करने वाले हैं, जो नीचे खींचने वाले लोग हैं, उन्हें कहा है. नवीन शोध लावण्यासाठी करावी लागणारी कृती, ये है क्वेश्चन. कौन सी कृती करनी है, निरीक्षण करना है, अंदाजा लगाना है, अनुमान, एक्सपेरिमेंट करना है, और एवरी टाइम बार 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 ओ यानी पुन्हा पुन्हा तो एक्सपेरिमेंट करणे. एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे. एडिसनने कशाचा उपयोग करून पाहिला, प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. प्लॅटिनमचा उपयोग कोणी पाहिला करून, एडिसनने. बघा त्यातच फिलअप आहे, वन लाईन सेंटेन्स आहे. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी काय केले, सहकारी म्हणजे त्याचे मदतगार, त्याचे फ्रेंड सर्कल. मग त्यांनी काय केलं बरं, आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. म्हणजे तो रस्ता रोड जो है, मेन रोड है, नहीं, बिल्कुल ही नहीं था, इतना हार्ड था, यानी बहुत उन्हें दिक्कतें आई. या बांबूंपासून कार्बन करता येईल का, हा विचार एडिसनच्या मनात केव्हा आला, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना त्यांचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले तेव्हा हा विचार मनात आला. हा पण प्रश्न आहे 4th नंबरवाला. मन ताजेतवाने होण्यासाठी एडिसन काय करत असे, एंड फ्रेशनेस, जैसे कि आप बहुत पढ़ाई करते हो और जरा टायर्डनेस आया है कि नहीं जरा घूम के आता हूँ, मैं घूम के आती हूँ, ऐसे आप लोग बोलते हो, स्टूडेंट लोग मम्मी को बोलते नहीं जरा बोर हो गया है, तो इसी तरह ताजे तवाने, फ्रेश. तो एडिसन क्या करते थे, मन ताजेतवाने होण्यासाठी समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या यानी डान्स किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला जात असत. सेकंड जो प्यारा है उसका फिलअप हम देखते हैं. देखो, बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. अभी यहाँ पे मैंने एक यही दी है, तो इसमें सेकंड वन ये भी आ सकती है. अधिक काळ प्रकाश देणारी म्हणजे अधिक काळ, 1 मिनिट, अधिक काळ प्रकाश देणारी फिलॅमेंट. एडिसनने उपयोग करून पाहिला प्लॅटिनमचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची केलेली पद्धतशीर नोंद कशात केली बरं,
वह्यांमध्ये केली. आता याच्यात काय केले किंवा काय परिणाम झाला, इस तरह के भी क्वेश्चन पूछे जाएंगे, तो आन्सर यही रहेगा. हु सेड टू होम, हा सगळा खटाटोप फुक्कट गेला म्हणायचा. हे वाक्य टीकाकार एडिसनला म्हणायचे. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही, एडिसनने टीकाकारांना म्हटले. यानी ये सब लास्ट पैरा, जब आप सेकंड पैरा उतारा जो है उसमें से, पैसेज में से यदि देखोगे तो आपको पता चलेगा कि क्यों ऐसे कहा है. थर्ड वन, पेज नंबर 24 का. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यांमध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी. आता इथेच क्वेश्चन, कोणत्या धातूचा प्रयोग यशस्वी झाला? टंगस्टन. कशासाठी वापरण्यात आला? फिलामेंटसाठी, आहे ना. मग आता लास्ट बघा त्याचा, माझ्या यशात एक हिस्सा भाग, काय म्हणतात एडिसन, की माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचाच असा, मीन्स 1%, अँड 99% हा माझ्या चिकाटीचा होता, जिद्द, उनमें जो हुन्नर था, ओ कि नहीं मुझे उठना ही नहीं है, मुझे ये एक्सपेरिमेंट सक्सेस करना ही है. तो इसके क्वेश्चन देखते हैं. एडिसन ने किती वर्ष प्रयोग करून पाहिले? सतत 10 ते 12 वर्ष. और हम लोग 10 मिनट भी नहीं बैठते, इधर उधर घूमते रहते. यानी इतना कंसंट्रेशन उनमें था. इसलिए वो क्या कहते हैं कि बुद्धिमत्तेचा भाग फक्त 1% था और 99% चिकाटीचा होता. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर यशस्वी झालेला प्रयोग कोणता? दिव्यांमध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. फिलअप जर बघितली तर काय होणार? दिव्यामध्ये डॅश वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला, फिलामेंट. मग फिलामेंट ॲड केल्यानंतर ब्लँक ही राहिले, फिलअप टंगस्टन. मीन्स 1 लाइन सेंटेंस जब आप रीड करते हो, रीड ही करना है क्योंकि पैरा आपके सामने ही होता है, पैसेज, तो उसी में कौन सा क्वेश्चन किस तरह से पूछा है ये ध्यान में रखना जरूरी है. वर्तमानपत्रातून जगभर कोणती बातमी पसरली? वर्तमानपत्रातून जगभर दिव्यांच्या शोधाची बातमी पसरली. 21 ऑक्टोबर 1929, 21 ऑक्टोबर 1929 हा दिवस अमेरिकेने महोत्सवासारखा का साजरा केला? का साजरा केला बरं? कारण एडिसनने लावलेल्या दिव्यांच्या शोधाला 50 इयर्स पूर्ण झाले होते, म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाले होते. आता मी इथे 50 लिहिलेलं आहे. काही भागांमध्ये 50 मीन्स मोठा ण असतो ना, बाणाचा ण, तो वापरतात, पण बऱ्याच भागात 50 हाच म्हणतात. आपल्या काही काही भागांमध्ये बोलण्याचा रोख कशा पद्धतीचा है, हमारा टोन किस तरह से होता है, इसी तरह से हम उसका प्रोनाउंस करते हैं. कोण ते लिहा, ये क्वेश्चन है, देखो. एडिसनचा सन्मान करणारे हु? अमेरिकेचे अध्यक्ष. एडिसनने लावलेल्या दिव्यांच्या शोधाला या दिवशी 50 वर्ष पूर्ण झाले, 21 ऑक्टोबर 1929. अमेरिकेच्या पोस्ट खात्याने प्रसिद्ध केले. पोस्ट दिव्यांची चित्रे असणारी तिकिटे, हा क्वेश्चन विचारण्यात येतो. एडिसनमध्ये असलेला 99 हिस्से भाग चिकाटीचा, 99%. कृती लिहा. लोकांपर्यंत प्रयोग यशस्वी झाला हे सांगण्यासाठी एडिसनने केलेली कृती. आता त्यावेळेस इतके मोबाईल वगैरे होते की नाही माहीत, म्हणजे आपण तर नव्हतोच, तुम्ही नव्हतात, मी नव्हतेच. तर त्यांनी काय, आता आपण जर पास झालो, आपण पटकन FB वर टाकून देतो, इंस्टाग्रामवर टाकतो, व्हॉट्सॲपवर टाकतो, वा 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 आम्ही पास झालो, आम्हाला हे घेतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपण सर्वांपर्यंत पोहोचवतो. मग आता ह्यांनी काय कृती केली की आपला प्रयोग सक्सेस झालाय, आपला एक्सपेरिमेंट सक्सेस झालाय, तो इन्होंने क्या किया है? फर्स्ट वन, मोठा मांडव उभारला.
मंडप, तेथे नाना प्रकारच्या व्हेरायटी दिव्यांची आकर्षक रोशनाई केली, जैसे दिवाली में करते हैं, दशहरा में करते हैं, कुछ फंक्शन हो हमारे यहाँ अच्छा यानी गुड फीलिंग वाला, तो हम लाइटिंग करते हैं. झाडात झुडपात गच्चीवर दिवे लावले, गच्ची मीन्स टेरेस पे भी दिया लगाया, पेड़ों में भी लगाए, उसके साथ साथ जो बुशेश है बहुत सारे उसी में लगा दिए. आजकल हम लोग देखते हैं हर जगह या घर में भी हम शो पीसेस रखते हैं, तो उसी में हम लाइटिंग करते हैं. ये किसकी कृपा है? एडिसन साहब की. जिथे जागा मिळेल तिथे विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले, यानी हर जगह उन्होंने वो दिया जलाया. अभी हम भी तो वैसे ही करते हैं ना. वाटाण्यापासून, वाटाणा बीन्स आपको पता है ना, हरा मटार, तो बोलने का ढंग क्या था, वाटाण्यापासून ते भोपळ्यापर्यंत, यानी छोटे लाइट से लेके बड़े लाइट तक ऐसे हर तरह के हर साइज के दिए उन्होंने लगाए थे. अभी इसके स्वमत देखते हैं हम. स्वमत में आपको डॉक्टर अनिल गोडबोले ही लिखना है आंसर में. देखो, विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता, अभी मैंने जहाँ पे प्रेशर देके वो सेंटेंस पढ़ा था कि बुद्धिमत्ता, तो यही इसका हिसाब, इसीलिए मैं बोली कि 99% सॉरी 99% जो है वो क्या है, तो कॉन्सेंट्रेशन, चिकाटी, वहां से उठना ही नहीं है, फेविकॉल का जोर जोर से लगाना है. देखो, विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, या मताशी आपण सहमत आहात का? सहमत म्हणजे तुम्ही येस आहात का अथवा नाही आहात, तुम्हाला याशी काही घेणं देणं नाही, तर सकारण म्हणजे गिव रिझन जे असतं ना, कारणासहित, सकारण कारणासहित स्पष्ट करा. दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल गोडबोले आहेत. या पाठात एडिसनच्या प्रयोगशीलतेचे मार्मिक वर्णन लेखकांनी केलेले आहे. प्रयोग म्हटले की विज्ञानालयच आणि प्रयोग करण्यासाठी विज्ञानात नवनवीन शोधासाठी बुद्धी असून चालत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी इथे जस्ट दिलं आहे, हे थॉमस अल्वा एडिसन यांनी दाखवून दिले. इथे यांनी लिहायचं राहील. त्यांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे की प्रयोग करण्यासाठी विज्ञानात नवनवीन शोधासाठी बुद्धी असून चालत नाही, या मताशी सहमत आहे. कारण फक्त बुद्धी असून भागत नाही, तर अंगात जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तहान भूक विसरून काम करण्याची गरज आहे. जैसे आप बहुत खेलने में एकदम इंटरेस्ट जब आ जाता है, मम्मी बार बार बुलाती है, आप जब नहीं नहीं मुझे भूख नहीं है, नहीं मम्मी मैं नहीं आऊँगी, यानी जब आप एखादे काम में एकदम इंटरेस्ट से करने लगते हो, तो आप लोग क्या होता है कि बोलते हो नहीं नहीं अभी मैं नहीं आती, मुझे भूख नहीं है, मुझे ये काम नहीं कर, मुझे मेरा काम कंप्लीट करना है. ऐसे तहान भूक विसरून काम करण्याची गरज. तसेच कोणताही शोध लावायचा तर निरीक्षण आलं, अनुमान म्हणजे अंदाज लावता आला पाहिजे, प्रयोगात यश मिळेपर्यंत सक्सेस, पुन्हा पुन्हा बार बार एव्हरी, तो प्रयोग हाताळण्याची चिकाटी असली पाहिजे. म्हणून विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, या मताशी सहमत आहे. हा झाला आपला पहिला म्हणण्यापेक्षा यात एक क्वेश्चन आहे, संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वात कसे बदल कराल. तर मला एक म्हणायचं आहे की हा आणि लास्ट जो क्वेश्चन आहे तो मी घेणार आहे, तर यातले रेफरन्स घेऊन तुम्ही तुमचं स्वमत त्यामध्ये करणार आहात. तो फर्स्ट जो आंसर है, इसमें हम ऐसे देख सकते कि इस पाठ के लेखक डॉक्टर अनिल गोडबोले जी है. इस पाठ में एडिसन के प्रयोग के बारे में बताया है. यानी एक्सपेरिमेंट है तो साइंस तो है, साइंस है तो एक्सपेरिमेंट है. इस यानी ऐसे प्रयोग करना ही है. विज्ञान में नए नए
सर्च करना है प्रयोग के बारे में, एक्सपेरिमेंट के बारे में, तो बुद्धि से ही नहीं चलता काम। तो इसका बेस्ट एग्जाम्पल है एडिसन जी। इस मत से मैं सहमत हूँ कि खाली बुद्धि से ही काम नहीं चलता है। तो अपना यानी अपने काम में कंसंट्रेशन करना, हाँ, उसके बाद यानी इंटरेस्टली इन्वॉल्व, एकदम आलस से दूर रहना, बार बार एक्सपेरिमेंट करना, प्रयोग आसानी से सॉल्व करना, ये सब आना चाहिए। इसलिए ओनली बुद्धिमत्ता यानी हम होशियार है कभी भी कर लेंगे, ये नहीं चलेगा। तो जो है आपका क्वेश्चन, विच वन संशोधक फर्स्ट वाला, तो वो मैंने लिया नहीं है। अभी सेकंड देखो, तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? दिव्याच्या यानी आपके मन में विचार आया कि मुझे प्रयोग करना है, कुछ करना है, तो आप क्या करने वाले हो? दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल गोडबोले आहे. एडिसनच्या प्रयोगामागची जिद्द या पाठात वर्णन केलेली आहे. सध्याच्या यंत्रयुगात मनात नवीन विचार आला तर पहिले मोबाईलवर आपण एकदा, दोनदा, पाचदा विचार म्हणतो. त्यात ठीक वाटले की त्यापासून सर्वसामान्यांपर्यंत यानी हर एक के ये उपयुक्त कैसा होगा, हर एक को इसका फायदा कैसे होगा, इसका हम सर्वसामान्यांपर्यंत त्याचा उपयोग कसा होईल, वो प्रोडक्ट कैसा होगा, हर एक को उसका हेल्प होगी या नहीं होगी, इसके बारे में सोचेंगे. या विषयाचा विचार पक्का होईल. तहान भूक विसरून यशस्वी कसे होईल, सक्सेस कैसे होंगे, क्योंकि मुझे ये प्रोडक्ट लाना ही है, ये ध्यान में रहेगा. याच्या विचारात अनेक आराखडे तैयार होतील, यानी अनेक इमेजिनेशन होगा. हम एक चार्ट बनाएंगे, है ना. कोणी कितीही मला डिवचले, कितना भी हमें चिढ़ाया, कुछ भी किया, तो भी हम उन्हें इग्नोर करेंगे. दुर्लक्ष करून माझे काम कसे पूर्ण होईल, यानी मेरा काम कैसा पूरा होगा, इसके ऊपर ही ज़्यादा ध्यान देंगे. सुरुवातीला सर्वजण आला मोठा प्रयोग करणारा असे चिडवणारेही असतात. हमारा फ्रेंड सर्कल, ए रहने देना, पता है कितना ब्रिलियंट है, स्मार्ट है, ऐसे हम लोग एक दूसरे को बोलते हैं. इसी तरह किसी ने कुछ भी कहा तो भी ध्येय साध्य करण्यासाठी ध्येय वेडा होईल. म्हणजे ये मुझे पूरा करना ही है, इसलिए मैं उसके पीछे ही लगूंगा. आणि मनात आलेला विचार पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटेन. म्हणजे क्वेश्चन काय आहे, मी हिंदी मराठी केल्यामुळे तुमच्या लक्षात आला की नहीं माहीत नहीं, पण आता मी सलग वाचते. अभी मैं पूरा क्वेश्चन मराठी में पढ़ूंगी. तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी, यानी आपके मन में यदि कुछ विचार सोच आई है कि अभी मुझे कुछ तो भी करना है, तो आप किस तरह का ट्राय करोगे. तो मैं खाली आन्सर हे देखती हूँ. सध्याच्या यंत्रयुगात मनात नवीन विचार आला तर पहिले मोबाईलवर एकदा, दोनदा, पाचदा विचार मांडले जाईल. त्यात ठीक वाटले की त्यापासून सर्वसामान्यापर्यंत त्याचा उपयोग कसा होईल, ते प्रॉडक्ट सर्वांना परवडेल का, या विषयाचा विचार पक्का होईल. तहानभूक विसरून यशस्वी कसे होता येईल याच्या विचारात अनेक आराखडे तयार करेल. कोणी कितीही मला डिवचले तरी दुर्लक्ष करेल. माझे काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देण्यात येईल. सुरुवातीला सर्वजण आला मोठा प्रयोग करणारा, म्हणजे जरा बोलकं आन्सर तुमच्या मनातलं असे चिडवतील. पण माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी ध्येय वेडा होईल आणि मनात आलेला विचार पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करेन, दिवस रात्र मी झटेन, असं त्यांनी म्हटलेलं आहे.